मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर IPL 2026 मधील रंगलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सवर 6 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. पण हा विजय जितका मोठा तितकीच प्लेऑफची वाट मात्र अजूनही कठीणच आहे. लखनौने प्रथम फलंदाजी करताना आक्रमक सुरुवात केली. निकोलस पुरणने अवघ्या 16 चेंडूत अर्धशतक झळकावत 63 धावांची तुफानी खेळी केली. मिचेल मार्शनेही साथ दिली, पण कॉर्बेन बॉशने एका षटकात दोघांनाही बाद करत सामना फिरवला. शेवटी एडन मार्कराम आणि हिम्मत सिंग यांच्या महत्त्वाच्या भागीदारीमुळे लखनौने 20 षटकांत 228 धावांचा भक्कम स्कोर उभारला. 228 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने जबरदस्त सुरुवात केली. रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन यांनी पहिल्याच विकेटसाठी 143 धावांची भागीदारी करत सामना एकतर्फी केला. रोहित शर्माने 84 धावांची शानदार खेळी करत पुनरागमन गाजवलं, तर रिकेल्टनने 83 धावांची स्फोटक खेळी केली. शेवटी नामन धीर आणि विल जॅक्स यांनी शांतपणे सामना संपवला आणि मुंबईला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. मात्र या विजयानंतरही मुंबईसाठी चित्र स्पष्ट नाही. मुंबईचे अजून 4 सामने बाकी आहेत आणि जरी त्यांनी सर्व सामने जिंकले तरी त्यांचे कमाल 14 गुण होऊ शकतात. दुसरीकडे लखनौचे 5 सामने बाकी असून तेही 14 गुणांपर्यंत पोहोचू शकतात. पण खरी अडचण इथेच आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आधीच 12 गुणांवर आहेत, तर पंजाब किंग्स 13 गुणांसह पुढे आहेत. साधारणपणे प्लेऑफसाठी 16 गुणांची गरज असते. त्यामुळे मुंबई आणि लखनौ दोघांनाही आता फक्त स्वतःचे सामने जिंकून चालणार नाही, तर इतर संघांचे निकालही त्यांच्या बाजूने लागणे अत्यावश्यक आहे. म्हणजेच मुंबईचा हा विजय मोठा असला तरी प्लेऑफचं स्वप्न आता फक्त गणितावर आणि नशिबावरच टिकून आहे.